दिग्रस आणि परिसरातील नागरिकांनो, आपली आता चिंता मिटली आहे, कारण आपल्या शहरात माइंड केअर हॉस्पिटलचा शुभारंभ झाला आहे। मुंबई, पुणे, नागपूर, अकोला यासारख्या मोठ्या शहरात आणि महागड्या दवाखान्यात जाण्याची गरज नाही। दर्शकांनो, आपल्या दिग्रसचे भूमिपुत्र मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर रुपेश राजू बनसोड यांनी MBBS EMD डिग्री प्राप्त झाल्यानंतर गरिबीची जाण ठेवत आणि आपण ज्या गावात जन्मलो त्याचे ऋण फेडण्यासाठी म्हणून गावकऱ्यांची सेवा करण्याची भूमिका घेतली आणि दिग्रस शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात खंडाई रोड स्थित LG कॉम्प्लेक्समध्ये माइंड केअर हॉस्पिटलचे सत्यनारायणाची पूजा करून हॉस्पिटलचा शुभारंभ केला। दर्शकांनो, या हॉस्पिटलमध्ये आपणास मेंदूविकार, मनोविकार, व्यसनमुक्ती, लैंगिक समस्या तसेच सुसज्ज अंतरुग्ण व्यवस्था, दारूबंदी व व्यसनमुक्ती उपचार, जुनाट, डोकेदुखी व मायग्रेन उपचार, लहान मुलांच्या मानसिक व शालेय समस्यांचे निराकरण, मॉडिफाईड ICT विद्युत उपचार, उदासीनता व चिंता रोग उपचार, स्मृतिभ्रंश क्लिनिक, वेडसरपणा चिकित्सा व उपचार, झोपेचे विकार निदान व उपचार, रिलॅक्सेशन थेरपी, समुपदेशन, बुद्ध्यांक मापन, ताणतणाव निवारण, कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी, रॅशनल इमेटिव्ह थेरपी अशा विविध समस्यांचे निराकरण एकाच छताखाली निदान होणार आहे। तरी इच्छुक गरजू रुग्णांनी सकाळी 10 ते 6 या वेळेत या हॉस्पिटलच्या सुविधाचा लाभ घ्यावा। मुकनाईकच्या दर्शकांनो, स्वाती जमदाडेचा आपणास नमस्कार। चला तर पाहूयात एक विशेष बातमी। राज्य सरकारकडून आदिवासी समाजावर वेळोवेळी आरक्षणाच्या मुद्द्यावरून अन्याय केला जातो। फक्त राजकीय स्वार्थापोटी आदिवासी समाजाचा वापर केला जातो। प्रत्यक्षात मात्र देशाचे मूळ निवासी आदिवासी बांधव यांच्यावर पुन्हा एकदा आरक्षणाच्या विषयाला घेऊन राज्य सरकारकडून अवमान करण्यात आला। त्या विरोधात आज समस्त आदिवासी बांधवांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यानंतर हा ताफा सरळ दिग्रस तहसील कार्यालयाला धडकला। आदिवासी बांधवांचा मोर्चाचा समारोप तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आला। तर चला पाहूयात या आदिवासी बांधवाकडून करण्यात आलेला रस्ता रोको आणि मोर्चाच्या माध्यमातून। आदिवासी बचाओ, आदिवासी बचाओ, आदिवासी को बचाना है। आदि मुर्दा बलवान, सारे आदिवासी एक समान। दिग्रसमध्ये अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, बिरसा क्रांती दल, बिरसा ब्रिगेड, आदिवासी पॅक्टर संघटना, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद या सर्व सकल आदिवासी समाज बांधव या रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले। मागील मुख्यमंत्र्यांनी मागील एक बेताल वक्तव्य केलं की आदिवासींना, धनगरांना आदिवासीमध्ये टाकण्याचं जे शासन परिपत्रक काढू असं बेवक्ताल वक्तव्य करून या दोन समाजामध्ये तेढ निर्माण केली। मागील जवळपास 40-45 वर्षापासून आदिवासी धनगर बांधवांची घुसखोरी करण्याची अनेक प्रयत्न झाले, आंदोलन झाले, उपोषण झाले, रस्ता रोको झाले, न्याय प्रक्रिया झाली। त्यामध्ये न्यायालयामध्ये मागत एप्रिलमध्ये सर्व उच्च न्यायालयाने एक आदेश दिला, धनगर आणि धांगड ही वेगळी आहे। धनगर ही जात आहे आणि धांगड ही जमात, आदिवासीमधील जमात आहे। त्यांचा निर्णय या धनगर बांधवांना काही लोकांना पटले नाही। त्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले। सर्वोच्च न्यायालयाने 24 एप्रिल 2024ला सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून तोच निर्णय दिला की धनगर आणि धांगड ही वेगवेगळी आहे। त्यामुळे धनगरांना आदिवासीचं आरक्षण मिळणार नाही। मागत यांना तरीच त्यांचं समाधान झालं नाही। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील एक संस्थेला हे संशोधनासाठी दिलं
त्या संशोधनाने सुद्धा आजपर्यंत त्याचा रिपोर्ट जनतेसमोर आणला नाही. आता त्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या शिंदे सरकारने, भाजपने आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाने समाजामध्ये तेढ निर्णयाचं एक षड्यंत्र लावून त्या धनगर बांधवांना हुसकवण्याचं काम केलं. मित्रहो, या देशात सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च पदावर आहे. त्यांचा जर या लोकांना न्याय मान्य नसेल तर हे त्यांची मागणी संविधानिक आहे की असंविधानिक आहे, हा आमच्या समोर एक प्रश्न आहे. मित्र, या देशामध्ये सर्वांचे अधिकार आपापल्या जातीनिहाय याच्यामध्ये दिलेले आहे. भारतीय घटनेनुसार ही घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिती करून त्या घटनेवर आजही भारत देशाची घोडदौड चालू आहे. एवढे असतानाही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कोणता एक जावाई शोध काढून एक शिंदे कमिटी स्थापन केली की धनगर आणि धांगड एक आहे याची एक संशोधन समिती स्थापन केली आणि वरून आणखी बेताल असे वक्तव्य करतो की या 2-4 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये धनगरांना आदिवासीच्या आरक्षण संदर्भातली आम्ही एक शासनाचं परिपत्रक काढू. मित्रहो, हे असे जे मुख्यमंत्री जर राज्याला जर लाभले हे राज्य निश्चित अधोगतीकडे गेल्याशिवाय राहणार नाही. जर असे जर मुख्यमंत्री जर कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जर वागत असतील आणि समाजातली अशा प्रकारचे जे वाद जर निर्माण करत असेल, हे कदापिही राज्याला न परवडणारी गोष्ट आहे. यामध्ये सर्व महाराष्ट्राची हानी आहे. म्हणून या माध्यमातून माननीय राज्यपालांना आम्ही या रास्ता रोकोच्या निमित्तानं एक निवेदन सादर केलं. सर्व आदिवासी समाज बांधवांच्या वतीने जो भारतीय घटनेच्या संविधानानुसार ज्या ज्या समाजाला ज्या ज्या जातीचं आरक्षण दिलं त्यांनी त्या समाजाच्या जातीच्या आरक्षणामध्ये आपला सवलती घ्यावा, जेणेकरून कोणत्याही जाती जमातीवर घुसखोरीचा कोणत्या प्रकारचा अन्याय होणार नाही. या दृष्टीने राज्यपालाने हस्तक्षेप करून हे त्वरित जे शासन स्तरावर ज्या हालचाली चालू आहे ह्या त्वरित थांबल्या पाहिजे. जर इथं जर थांबल्या नाही, आज आम्ही महाराष्ट्रभर रास्ता रोको आंदोलन केलो. उद्या जर आम्हाला सर्व आदिवासी बांधवांना रस्त्यावर जर याचं काम पडलं, निश्चित आम्ही येऊ. या महाराष्ट्रामध्ये जवळपास 1.5 करोड आदिवासी आहे. जर आदिवासी 1.5 करोड जर रस्त्यावर उतरला तर त्यांना थोपवणं फार कठीण होईल. ही परिस्थिती मणिपूर सारखी होऊ शकते. म्हणून शासनाला या निवेदनाद्वारे आम्ही विनंती करतो, आपण यामध्ये हस्तक्षेप करून त्वरित काहीतरी निर्णय घ्यावा. अशाच बातम्या पाहण्यासाठी, अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी, जनसामान्यांच्या हितासाठी, अडीअडचणीसाठी पाहत राहा मूक नाईक न्यूज चॅनल. सदैव आपल्या सोबत आहे. धन्यवाद.